मनू बाय. हाय फाय. फायनली. म्हणजे जे मोठे क्रिएटर असतात ते ॲक्च्युली भाव देत नाही किंवा मग तेवढा रिस्पॉन्स. अर्ध्या रात्री उठून मला दुसऱ्या बेडरूममध्ये शिफ्ट व्हावं लागतं किंवा मग माझी झोपच. तुझ्यासाठी आणलंय, चेक कर. हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आता हा बेड आवरत होते, म्हटलं चला तुमच्याशी माझा एक छोटासा एक्सपिरियन्स शेअर करते. आता मला माहिती नाही किती जणी रिलेट करतील, बट दिस हॅपन्स टू मी एव्हरी टाईम अँड विदाऊट फेल. काल रात्री ना आमचं असं छोटंसं भांडण झालं, म्हणजे रियांश, मी, अश्विन. सो आम्ही तिघं जण तिकडे झोपतोय एसीमुळे, पण मी रागारागात इकडे झोपायला आले आणि एवढं गरम नाही होत, मी झोपू शकले असते. पण माझा एक्सपिरियन्स किंवा माझ्यासोबत जी नेहमी घडणारी गोष्ट म्हणजे एकतर मला लवकर झोप येत नाही, 1 वाजेपर्यंत मला झोप आली नाही, त्यानंतर मग झोप आली तर मला ना खूप भयंकर भयंकर असे स्वप्न पडतात आणि मग अर्ध्या रात्री उठून मला दुसऱ्या बेडरूममध्ये शिफ्ट व्हावं लागतं किंवा मग माझी झोपच होत नाही त्या रात्री. आणि स्वप्नही असे भयंकर असतात की त्यानंतर मला म्हणजे इतकी भीती असते मनात, माझं अक्षरशः असं हार्टबीट फास्ट झालं होतं आणि मला या रूममधून त्या रूममध्ये शिफ्ट व्हावंच लागलं. कारण म्हणजे नाही, मला ते स्वप्न इतकं त्यावेळी रिअल वाटायला लागतं ना की मी एकटी राहूच नाही शकत. सो तुमच्यासोबत असं होतं का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तशीही मला एकटी झोपायची खूप भीती वाटते. एकटं झोपायचं ना मी सहसा टाळते यामुळेच, कारण हा माझा एव्हरी टाईम एक्सपिरियन्स आहे. सो काल तसंच झालं, झोप व्यवस्थित झाली नाही. 4-4:30 वाजता उठून मी परत तिकडे गेले. ठीक आहे, तिकडे गेल्यानंतर जरा व्यवस्थित झोप लागली आणि आत्ता मी 8 वाजता उठले. आता मला सकाळचं सगळं आवरायचं आहे, हेअर कलर करायचा आहे आणि म्हटलं हेअर कलर झाला की जे प्लांट मी आणले आहे ॲटलिस्ट त्यातलं एखादं प्लांट तरी रिपॉट करते, कारण ते तसेच राहिले ना त्यातली माती आणखी कमी कमी होत जाते आणि बाल्कनी पण खराब होत आहे, कारण खूप उन्हात मी त्याला ठेवू पण शकत नाही. सो चला व्हिडिओची सुरुवात करूया. व्हिडिओ आज थोडासा वेगळा आहे, सो स्टे ट्यून. शोना, शोना उठा. सॉरी 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 सॉरी. चल उठायचं, न्यू डे न्यू स्टार्ट. चल मग उठूया. काल ब्रश केला होता तू? केला होता. तू अशा कपड्यांवर झोपला काल? हां, कसं काय तुला झोप आली? गरम नाही झालं? झालं ना. हे पण काम खूप दिवसापासून पेंडिंग होतं आणि मी लॉरियल, बायोटिक आणि इंडस व्हॅली असे 3 ब्रँड वापरते. पण खरं सांगू कुठलाच ब्रँड असा ओव्हर द टॉप नाही आहे आणि कुठलाच असा खालचा नाही आहे. आता मीच स्वतः कन्फ्यूज आहे की मी मेहंदीकडे परत स्विच करू का. जरा कन्फ्यूज आहे, त्यावर परत एकदा सर्च करते आणि झालंच जर मी स्विच केलं तर ते तुमच्याशी नक्की शेअर करेल. कारण मला असा एक्सपिरियन्स आला आहे की हा हेअर कलर लावल्याने ना जे ग्रे कलर आहेत ते आणखी जास्त वाढत आहेत, म्हणजे त्याचं प्रमाण आणखी जास्त वाढायला लागलं, म्हणून हे सगळं कन्फ्युजन. आत्ता आम्ही दोघंच मायलेका आहोत म्हणून नाश्ता स्किप केला आणि वॉटरमेलन खातोय, कारण अश्विन गेले आहेत घाट ट्रेनिंगसाठी, जे की 3-4 महिन्यांपासून त्यांचं पेंडिंग होतं. आणि कन्फ्युजन असं की एक तर 8च्या बॅचला जायचं किंवा मग 11च्या, पण 11च्या बॅचला गेले असते तर मग यायला उशीर झाला असता आणि माझी सगळी कामं राहून गेली असती, कारण 3 नंतर मला जावं पण लागणार आहे. आता वॉटरमेलन खाल्ल्यानंतर म्हटलं चला जे प्लांट्स आणले आहेत ते रिपोर्ट करून ठेवते. जे 2 अस्टरचे प्लांट्स आहेत ना ते मी एकाच पॉटमध्ये लावले आणि अपराजिता दुसऱ्या पॉटमध्ये लावले. इतके मस्त दिसत आहेत ना, म्हणजे बाल्कनीत असं वाटतं एक प्लांट जरी आणलं ना तर बाल्कनीची शोभा आणखी जास्त वाढायला लागते. मला ॲक्च्युली वरच्या साईडनी पण कुंड्या ठेवायच्या आहेत. हे सगळं कधी होतं. आणि हेअर कलर लावल्यानंतर खरंच चेहऱ्यामध्ये थोडा फरक दिसायला लागतो, कारण समोरच्या साईडनी ते ग्रे हेअर असतात आणि ते दिसायला खरंच चांगले दिसत नाही, म्हणजे असं वाटतं की आपण खूप मोठं झालो आहे. स्वयंपाक बनवणं चालू आहे, सोबतच मला एक केक पण बनवायचा आहे. आणि हा सस्पेन्स वगैरे मी असा काही ठेवला नाही आहे. आज मी भक्तीला भेटणार आहे. ॲक्च्युली एक इव्हेंट आहे माझा, तर फर्स्ट एक्सपिरियन्सच असणार आहे, पण त्यानिमित्ताने आम्ही भेटणार आहोत. सो फोनवर तरी आमचं असं बोलणं झालं होतं की जेव्हाही मी तुला भेटेल मी मनूसाठी केक नक्की आणेल, कारण तिला खूप केक आवडतो. पण आयसिंग केक घेऊन जाणं, तो कॅरी करणं, ज्या ठिकाणी आम्ही भेटतोय त्या ठिकाणी थोडं डिफिकल्ट आहे. मग म्हटलं चला
टी टाईम केक बनवते. सोबतच्या ज्या काही असतील मैत्रिणी त्यांना पण देता येईल. आणि हा मी ना जसं काल तुम्हाला दाखवलं असे बॉक्सेस पण तयार करून ठेवलेले आहेत चॉकलेट्सचे. तर ॲक्च्युली मला काहीतरी असं छोटंसं गिफ्ट घ्यायचं होतं, पण ते काही वेळेवर मिळालं नाही कारण हा इन्स्टंट प्लॅन बनला कालच्या काल. सो आज 3 नंतर बघू, संध्याकाळी जायचं की 3 नंतर जायचं. सो पुढचा व्हिडिओ मी शेअर करणारच आहे. पण आता केक बनवते, स्वयंपाक करते आणि माझा फर्स्ट इव्हेंट आहे त्यामुळे आता हे फर्स्ट टाइम सगळं एक्सपिरियन्स करणार आहे आणि बाकीच्यांना पण भेटता येईल. जेवढं शक्य होईल तेवढं मी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. What happened? चालूच होत नाहीये. आता जेव्हाही मी केक बनवते तुम्ही मला रेसिपी मागता, पण ॲक्च्युली मी याआधी खूप साऱ्या अशा केक रेसिपी शेअर केलेल्या आहेत. त्याची एक वेगळी प्लेलिस्ट आहे केक नावाने, ती तुम्ही सर्च करा, त्यात सगळ्या टाईपचे केक तुम्हाला मिळतील. सुजित आला आहे त्यामुळे जेवणासाठी ऑलरेडी उशीर झाला होता. मी फक्त अर्धा तास पॉवर नॅप घेतली आणि त्यानंतर आता तयार झाली आहे. 4:30ला जायचं होतं. भक्ती आणि पोहोचले आहेत ते. मी आता घरून निघते. रियांश ॲक्च्युली त्याचं ना यायचं आहे नाही यायचं असं सारखं चालू होतं कारण अश्विनला जायचं एका कामासाठी आणि मला तिकडे किती वेळ लागेल मला माहिती नाही. त्यामुळे मी एकटं त्याला घरी ठेवू शकते, पण ना तो घरी बोर होतो आणि मग तसाच निघून जातो. आणि खेळत जरी असला तरी 1-1.5 तास ठीक आहे, पण मला किती वेळ लागेल हे मलाच माहिती नाही. म्हणून जायचं नाही जायचं ॲक्च्युली त्याच्यामुळे आता मला वेळ होतोय. तो आता तयार होते. तो तयार झाला की आणखी 5 मिनिटात मी निघते बस. फायनली या आय नो शुभांगी आणि भक्ती आधीच आल्या होत्या. हा एक आलिया भट्टचा ब्रँड आहे ए डा मम्मा, जो की फिनिक्स मॉलमध्ये आहे आणि तिथेच हा छोटासा इव्हेंट होता. सो इव्हेंटच्या निमित्ताने आम्हा सगळ्यांना भेटताही आलं. तू कुठून आलीस? मी हिंजेवाडीला राहते फेज 1. ओके. मी वाकडलाच 5 मिनिटावर. चला आता घरी. थँक्यू. या अरे हाय फाय हाय फाय हाय फाय. इव्हेंट झाल्यानंतर आम्हाला एक छोटंसं गिफ्ट मिळालं, ते मी घरी जाऊन दाखवते. सोबतच स्नॅक्ससुद्धा प्रोव्हाइड केला होता आणि तोच घेत आम्ही सगळेजण इथे गप्पा मारतोय. सोबतच शुभांगीचे आणि भक्तीचे हस्बंड पण आले होते. मनू पण आली होती जिला मला भेटायचं होतं. आणि खरंच सगळे खूप मोकळे आहेत आणि मनू तर इतकी क्यूट आहे ना, खरंच खूप क्यूट. म्हणतील बायकोचे एवढे नखरे नाही झेलले तेवढे पोरीचे झेलावे लागतात मला. ते नाही झेलत, ते फटके देतात नाही तर ओरडतात. वाव टिश्यूज आहे. तुला तो केक म्हणजे अगं मी तुला बोललेली ॲक्च्युली, तुम्ही जेव्हाही तुला भेटेल मी केक आणेल तुझ्यासाठी. खाते ती. खरं सांगू, स्पेशली मनूसाठी मी केक घेऊन गेली होती, पण असो त्या निमित्ताने मला शुभांगीला देता आले. तनयाचं वेळेवर कॅन्सल झालं नाही तर तिघींसाठी पण ना मी 3 केकचे बॉक्सेस आणि 3 चॉकलेट बॉक्स तयार करून ठेवले होते. हे घे भक्ती, ठेवून दे जाऊन. तू खा, तू काहीच नाही खाल्लंय. आम्ही ना ब्रँड हाऊस आहे ना जवळ हिंजेवाडीमध्ये, मनू फिरवतात ना. ए मनस्वी, एक तर आम्ही शनिवारी किंवा रविवारी असं घेऊन जातो. त्याला 5 दिवस कुठे घेऊन जात नाही तुम्हाला. मनस्वी कोणता क्रीमवाला केक आणायचा का? कधीतरी महिन्यातून बाय बाय. मनू बाय. हाय फाय. शुभांगी गेल्यानंतर मी आणि भक्ती 10 मिनिटं बसलो आणि खरं सांगू पहिल्या भेटीत ना काय बोलावं कळत नाही, पण तरीही बऱ्यापैकी आम्ही गप्पा मारल्या. आय होप नेक्स्ट टाइम जेव्हा भेटेल तेव्हा आणखी जास्त फ्रीली बोलता येईल. पण खरंच खूप छान वाटलं भक्ती, अँड थँक्यू सो मच. हे घे, तुझ्यासाठी आणलंय, चेक कर. बघ तू माझ्यासोबत आला असतं तर बरं नसं झालं. मला वाटलं पप्पा तुला बाहेर घेऊन जातील. काय आहे?
दुसरं बघ ना, अजून काय आहे? काढ बरं सगळं काय काय आहे तर. नाही रे नाही, काही नाही, ते पेन्सिल आहे. बाकी पटपट काढ दुसरं सामान. बॅग सही आहे. देते मला, मी बघते ते. हे माझं आहे. नाही, हे आलिया भट का ब्रँड आहे ना. ही दे मम्मा, मामा मम्मा त्याच्यावर लिहिलंय. दाखव रियांश ती बॅग. ये देखो, ये है ईदा मम्मा. क्या पता, घाई बघा किती झाली आहे. दे, तुम्हाला माहित आहे एकदम खाऊ. हे रॅपर नाही, हे दे. तर ज्या ब्रँडच्या इव्हेंटसाठी आम्ही गेलो होतो तो ब्रँड आहे आलिया भटचा ए दा मम्मा, आणि त्यांच्याकडून मिळालेलं हे असं छोटंसं गिफ्ट. बॅग सही आहे, बॅग काम में आएगी. मी घरी आले तेव्हा मला वाटलं हे दोघंही नसतील, कुठेतरी गेली असतील, पण दोघंही घरी आहे. आणि रियांशचं यायचं नाही यायचं वेळेवर इतकं कन्फ्युजिंग होता तो म्हणाला की मी पप्पासोबत बाहेर फिरायला जाईल, पण मी गेल्यानंतर त्याची नाटकं चालू झाली की मला गेम डोममध्ये जायचं आहे. सो अश्विन त्याला 1 तासभर गेम डोममध्ये घेऊन गेले. आता तो टी व्ही बघतोय आणि अश्विनचं पुढच्या आठवड्यासाठीचं काम चालू आहे आयनिंग करणं. बाकी आज शुभांगीला, भक्तीला भेटले. तनयाला भेटता आलं नाही, नाहीतर तिची पण भेट झाली असती आज, पण तिचं वेळेवर कॅन्सल झालं. पण या दोघींना भेटून खरंच खूप छान वाटलं. दोघीही खूप मोकळ्या आहेत. मस्त आम्ही गप्पा मारल्या आणि छान वाटलं. एक इव्हेंट होता. इव्हेंट जस्ट एक ना म्हणजे निमित्त होतं, पण ॲक्च्युली मला भेटायचं होतं. आमचं खूप दिवसाचं चाललेलं. हळदी कुंकाला असं झालं की आता भेटणारच, पण माझ्याकडचं हळदी कुंकू आणि तिच्याकडचं हळदी कुंकू एकाच दिवशी आलं, त्यामुळे ते सुद्धा भेटता आलं नाही. आणि आता असा विचार होता की घरी जाऊन भेटायचं, पण अचानक हा एक इव्हेंट आला. तो मॉलमध्येच होता, म्हणून तिथे भेटणं झालं. तर मस्त गप्पा मारल्या. माझ्या मनात काही प्रश्न होते ते मी विचारले आणि भक्तीने इतक्या व्यवस्थित मला समजावून सांगितलं. काही खरंच क्रिएटरना म्हणजे जे मोठे क्रिएटर असतात ते ॲक्च्युली भाव देत नाही किंवा मग तेवढा रिस्पॉन्स करत नाही, पण भक्ती माझ्याशी बोलली, तिने मला रिस्पॉन्ड केला आणि भेटलीसुद्धा. तेवढंच माझ्यासाठी खूप आहे. बाकी तिने खूप व्यवस्थित समजावून सांगितलं. आय होप तिने सांगितलेल्या काही गोष्टी मी अप्लाय करेल आणि यापुढे सुद्धा आम्ही भेटू. बाकी जो इव्हेंट होता तो खूपच नॉर्मल होता. ॲक्च्युली मला वाटतं एक स्पेसिफिक वेळ द्यायला पाहिजे होती, बट इट्स ओके. माझं मेन जे काम होतं भेटण्याचं ते झालं. सो असा गेला आत्तापर्यंतचा दिवस. आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. मला नाही वाटत आता कुठे बाहेर जाता येईल, कारण मंडे म्हटला की तसंही सगळं लवकर असं वाइंड अप झाल्यासारखं वाटतं. तर आता स्वयंपाक करते आणि त्यानंतर मग टी व्ही वगैरे बघून पुढचं झालंच तर मी व्हिडिओ करेल, अदरवाईज मी व्हिडिओला मग इथेच स्टॉप करू शकते. आज चहाच घेतला नव्हता म्हणून चहा बनवला. आता चहा घेते आणि व्हिडिओ इथेच एंड करते. चला, उद्या भेटूया. बाय.